नमस्कार. कधीकधी हजारो वर्षांपूर्वीच्या कथांमध्ये आजच्या आपल्या आयुष्यासाठी खूप मोठे धडे लपलेले असतात. आज आपण अशाच एका प्राचीन जातक कथेबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला दाखवते की कसा एक अगदी क्षुल्लक वाटणारा विचार किंवा एक छोटीशी कृती आपलं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का? पण खरं सांगायचं तर ह्या कथेचा मूळ प्रश्न हाच आहे. ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपल्या रोजच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टींना आपण साधं किंवा क्षुल्लक समजतो, त्यांच्यात किती मोठी ताकद दडलेली असू शकते. चला तर मग आपण मिळून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या मोठ्या प्रश्नाचं उत्तर एका अगदी साध्या घटनेत दडलेलं आहे. हो, एका पाण्याच्या थेंबात. आणि याच एका घटनेतून आपल्याला एक खूप मोठा सिद्धांत समजणार आहे. बघूया तरी या कथेचा पाया नेमका काय आहे. तर ह्या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, गौतम बुद्धांनी शिकवलं होतं की कोणतीही चूक किंवा कोणतंही पाप हे लहान नसतं, त्याला कधीच कमी लेखू नका. कारण प्रत्येक चुकीच्या विचाराला किंवा कृतीला जर आपण वेळीच नाही रोखलं तर ते नंतर मोठं स्वरूप धारण करू शकतं. ही कथा म्हणजे खरं तर ह्याच शिकवणीचे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. चला आता कथेच्या मुख्य भागाकडे वळूया. ही गोष्ट आहे 5 अगदी सामान्य माणसांची, ज्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित कलाटणी मिळाली, ती सुद्धा त्यांच्याच लहान वाटणाऱ्या चुकांमुळे. या 5 वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला आत्मचिंतनाचं म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचं खरं महत्त्व कळणार आहे. तर आपली पहिली व्यक्ती आहे एक शेतकरी. तो बिचारा शेतात खूप मेहनत करत होता आणि त्याला प्रचंड तहान लागली होती. आणि त्याच वेळी त्याने एक छोटासा निर्णय घेतला, जो त्याच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणारा ठरला. आता बघा त्याची चूक किती साधी होती. त्याने फक्त परवानगी न घेता आपल्या मित्राच्या भांड्यातलं पाणी पाहिलं, बस. पण त्या एका क्षुल्लक कृतीनंतर त्याच्या मनात जे विचारांचं वादळ उठलं, तो पश्चाताप इतका तीव्र होता की त्याचं संपूर्ण मनच बदलून गेलं. म्हणजे इथे ती पाण्याची चोरी महत्वाची नव्हती, तर त्या चोरीनंतर त्याला झालेली ती तीव्र जाणीव सर्वात महत्वाची होती. आता आपण दुसऱ्या व्यक्तीकडे वळूया. हा होता एक जमीनदार. आणि त्याची चूक तर कृतीत उतरली सुद्धा नव्हती, ती फक्त त्याच्या मनात होती, एका विचाराच्या रूपात. हे खूपच इंटरेस्टिंग आहे नाही का? त्याने फक्त एका सुंदर स्त्रीकडे पाहिलं आणि त्याच्या मनात क्षणभरासाठी वासना निर्माण झाली. पण त्या एका विचारामुळे त्याला इतका त्रास झाला, इतका पश्चात्ताप झाला की त्याने आत्मचिंतन सुरू केलं. यातून हेच सिद्ध होतं की केवळ कृतीच नाही, तर एक चुकीचा विचारसुद्धा परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो. आपली तिसरी कथा आहे एका वडील आणि मुलाची. ते जंगलातून प्रवास करत होते आणि अचानक त्यांना दरोडेखोरांनी घेरलं. आणि त्यावेळी भीतीने एक खोटं बोललं गेलं. इथे मुलाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मुद्दाम खोटं सांगितलं. आता जरी हे जीव वाचवण्यासाठी असलं तरी नंतर त्याला त्या नियोजित खोट्याबद्दल प्रचंड पश्चाताप झाला. म्हणजे धोकादायक परिस्थितीतही त्याच्या मनाला हे खोटं बोलणं पटलं नाही. आणि याच एका विचाराने त्याला एका पूर्णपणे नव्या मार्गावर नेलं. आता पाहूया एका स्थानिक अधिकाऱ्याची कथा. गंमत म्हणजे त्याने स्वतः काहीही चुकीचं केलं नाही, पण त्याच्या एका शब्दानं जे काही घडलं त्याची जबाबदारी त्याला स्वतःची वाटली. झालं असं की लोकांनी त्याला उत्सवात प्राणी हत्येची परवानगी मागितली आणि त्याने फक्त इतकंच म्हटलं, आधी जसं करत होतात तसं करा. पण जेव्हा त्यांनी ती मोठ्या प्रमाणात झालेली हत्या पाहिली, तेव्हा त्याला जाणीव झाली की त्याच्या एका परवानगीच्या शब्दाने किती जीवांचा बळी गेलाय. आणि ही जाणीवच त्याला खूप दुःखी करून गेली. शेवटची कथा ही अशाच एका अधिकाऱ्याची आहे, पण इथे परिणाम थेट मानवी जीवनावर झाला होता. इथेही त्याने लोकांना मद्यपानाच्या उत्सवाला परवानगी दिली, पण त्यानंतर जी भांडणं झाली, मारामारी झाली आणि लोकांना ज्या इजा झाल्या, ते पाहून त्याला जाणीव झाली की ह्या सगळ्या गोंधळाचं मूळ कारण त्याचीच परवानगी होती. आपल्या एका निर्णयामुळे किती लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं, हा विचार त्याला आतून पूर्णपणे हादरवून गेला. तर या 5 जणांनी एका छोट्याशा चुकीनंतर तीव्र पश्चाताप अनुभवला. पण मग या पश्चातापाचं पुढे काय झालं? इथेच आपल्याला पच्चेक बुद्ध ही एक खास संकल्पना समजून घ्यावी लागेल. पच्चेक बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती जिला ज्ञान मिळवण्यासाठी कोणा गुरुची किंवा शिक्षकाची गरज लागत नाही. ती व्यक्ती केवळ स्वतःच्या आत डोकावून, स्वतःच्या चुकांवर खोलवर विचार करून, तीव्र आत्मपरीक्षण करून ज्ञानाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचते. ह्या कथेतील 5 जण आपापल्या छोट्याशा चुकीवर इतकं खोलवर चिंतन करतात की ते स्वतःच ज्ञानी बनतात. आणि इथेच या कथेचं खरं सार आहे.
त्यांची चूक महत्वाची नव्हती, तर त्या चुकीनंतर आलेली ती तीव्र जाणीव, तो पश्चाताप, तो महत्वाचा होता. ह्याच एका जाणीवेच्या क्षणाने त्यांना सामान्य माणसापासून थेट तपस्वी बनवलं. एका क्षणात झालेलं हे परिवर्तन होतं. आता पाहूया की या 5 सामान्य माणसांच्या वैयक्तिक परिवर्तनाचा परिणाम एका शक्तिशाली व्यक्तीवर म्हणजे तिथल्या राजावर कसा झाला. या कथेला एक वेगळंच वळण मिळतं. तर झालं असं की हे 5ही पच्चक बुद्ध बनारसच्या राजाच्या दारात भिक्षा मागण्यासाठी पोचले. राजा त्यांच्या तरुण वयातल्या वैराग्याने खूप प्रभावित झाला आणि त्याने त्यांना त्यांच्या या परिवर्तनाचं कारण विचारलं. आणि मग त्या 5ही जणांनी आपापल्या छोट्या चुकांची कहाणी राजाला सांगितली. ह्या 5 कथा ऐकून राजाच्या मनात जणू एक वैचारिक वादळ सुटलं. त्याची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून गेली. एका बाजूला त्याची राणी सांसारिक सुखांचं आणि प्रेमाचं गुणगाण गात होती, तर दुसरीकडे राजाला त्याच इच्छा आता दुःखाचं मूळ वाटू लागल्या होत्या, बेचव आणि वेदनादायी. आणि या कथेचा परिणाम किती मोठा आहे हे बघा. त्या 5 सामान्य माणसांच्या आत्मसुधारणेच्या कथा ऐकून राजा इतका प्रभावित झाला की त्याने आपलं विशाल राज्य, आपला महाल सगळं काही सोडून दिलं आणि हिमालयात एकांतवासात एक तपस्वी म्हणून निघून गेला. विचार करा, एका छोट्या कृतीची साखळी कुठेपर्यंत पोहोचली. तर मग ह्या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? एका विचाराचं, एका छोट्याशा कृतीचं वजन खरंच किती असू शकतं. चला याच्या निष्कर्षाकडे वळूया. आणि या कथेची ताकद किती आहे हे एका आकड्यातून समजतं. असं म्हणतात की जेव्हा स्वतः गौतम बुद्धांनी ही कथा आपल्या 500 भिक्खूंना सांगितली, तेव्हा ती ऐकता क्षणीच त्या सर्वांना ज्ञानप्राप्ती झाली. यावरून या साध्या वाटणाऱ्या संदेशाची ताकद आपल्या लक्षात येते. आणि शेवटी हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. ही 2000 वर्षे जुनी कथा आज आपल्याला काय शिकवते? आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कोणत्या लहान वाटणाऱ्या गोष्टी, विचार किंवा कृती आहेत ज्यांच्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करतो? काय सांगावं, कदाचित त्यांच्यातच आपल्या आयुष्यातल्या मोठ्या परिवर्तनाची बीजे लपलेली असतील. यावर नक्कीच विचार करायला हवा.